विषय माझ्याकडे माहिती नाही. पुन्हा 21 वरनं 19 मध्ये जाऊया, कारण तो सगळ्यात मोठा महत्वाचा काळखंड आहे, महत्वाचं वर्ष राहील महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सुद्धा. कारण त्याच्यानंतरच आपण आता नेहमी ऐकतो की महाराष्ट्राचं राजकारण खूप बदललं, कधीही अशा पातळीचं राजकारण आम्ही पाहिलं नाही वगैरे. त्या सगळ्याची सुरुवात जर का भाजप आणि शिवसेना एकत्र राहिली असती तर ह्याच्या पुढचं काहीच झालं नसतं. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी हे पक्ष इतके दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्ष हा एक कारस्थानी पक्ष आहे, ज्याच्यासोबत तुम्ही 30 वर्ष युतीमध्ये होतात. मग 30 वर्षात कारस्थान होत नाहीत का? तेव्हाही झाली. 2 सरकारं तुम्ही बनवलीत, केंद्रात पण तुम्ही सत्तेत सहभागी होता. एक लक्षात घ्या, त्याने 2019ला एकत्र निवडणूक लढवून शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही, पण शिवसेना फोडून आलेल्या एका बेईमान माणसाला मुख्यमंत्री दिलं शिवसेनेचा म्हणून. ते पण शिवसैनिकच आहेत ना, ते फक्त आता ते मानतात, आम्ही मानत नाही. भारतीय जनता पक्ष कोणाला मानते त्याच्यावरती आम्ही ठरवणार नाही ना. पास्ट शिवसैनिक कोण हे उद्धव ठाकरे ठरवतील, आम्ही ठरवू. जो माणूस आमच्यातून बेईमानी करून सोडून गेलाय त्याला तुम्ही कसं काय शिवसैनिक म्हणता? शिवसेनेचे एक विचारधारा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून किंवा बेईमानी करून जो गेलाय त्याला भारतीय जनता पक्ष म्हणतो शिवसेना. शरद पवार यांच्या बरोबर बेईमानी करून जे लोक सोडून गेले ते खरे राष्ट्रवादी. हे कोण ठरवणार? यांना कोणी सर्टिफिकेट दिलंय? लोक ठरवतील ना. आता आम्ही जे म्हणतोय 4 जूनपर्यंत थांबा, निकाल लागू द्या, मग यांचा मुखवटा कसा गळून पडतोय, हे किती खोटारडे यांचे निवडणूक आयोग, हे गुलाम आहेत सगळे. या सगळ्या संविधानिक संस्था यांनी आपले चरणदास करून ठेवलेले आहेत. हा देश का अशा पद्धतीनं चालणार आहे का? न्यायालय आम्ही चालवणार, न्यायालयाचं खाजगीकरण, चुनाव आयोगाचं खाजगीकरण, राजभवनाचं खाजगीकरण, या सगळ्या संवैधानिक गोष्टीचं खाजगीकरण केलेलं आहे या लोकांनी. अशा पद्धतीनं हा देश टिकणार नाही आणि चालणारे नाही. आमची लढाई ही या प्रवृत्तीविरुद्ध आहे, व्यक्तीविरुद्ध नाही. देशाचं तुम्ही बोलताय म्हणून गेल्या 2-3 दिवसापासून जे सगळ्यात जास्त वक्तव्य चर्चेत होते ते म्हणजे आता नुकतेच जे जामिनावर बाहेर आलेले आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल. ते बोलताना त्यांनी खूप मोठी लिस्ट घेतली. त्याच्यामध्ये एक नाव होतं की